10 जून नंतर सोयाबीनचे बाजारभाव करणार सरासरी 8,000 रुपयांचा टप्पा पार. तर राज्यामधील शेतकऱ्यांकडील सोयाबीनचा साठा संपला. सध्या शेतकऱ्यांना ओढ लागली आहे ती सोयाबीन पेरणीची, कारण यावर्षी सोयाबीनला सर्वात उच्चांकी बाजारभाव त्या ठिकाणी मिळाला आहे. सध्या राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या आहेत, मग त्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सध्या 6,000 ते 7,000 रुपयांच्या दरम्यान बाजारभाव मिळतोय. तर ज्या सोया मिल्स आहेत, या मिलमध्ये देखील सोयाबीनला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील सोयाबीनला चांगली मागणी त्या ठिकाणी असताना सोयाबीन असेल, सोयाबीनचं तेल असेल, या दोन्ही गोष्टींना भरमसाठ मागणी त्या ठिकाणी आहे, पण पुरवठा हा कमी पडतोय. सध्या सोयाबीनच्या आवकेमध्ये मोठी घट त्या ठिकाणी झालेली आहे. कुठल्याच शेतकऱ्यांकडे त्या ठिकाणी आता सध्याला फार मोठ्या प्रमाणात सोयाबीन त्या ठिकाणी राहिलेलं नाही. पेरणीच्या पार्श्वभूमीवरती बियाण्यांच्या सोयाबीनला देखील मोठ्या प्रमाणामध्ये दर त्या ठिकाणी मिळतो. जवळपास 8,000 ते 8,400 रुपयाच्या दरम्यान बियाण्यांच्या सोयाबीनला दर मिळतोय आणि त्याचमुळं सोयाबीनला त्या ठिकाणी 10 जून नंतर खरंच 8,000 रुपयांचा सरासरी बाजारभाव मिळणार का, आणि या बाजारभावासाठी नेमके कोणते घटक त्या ठिकाणी कारणीभूत असणार, याविषयी सविस्तर चर्चा व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, सोयाबीनचे बाजारभाव हे मागणी आणि पुरवठा यांचं गणित, याशिवाय सोयाबीनची निर्यात असेल आणि सोयाबीन तेलाची जी काही मागणी असेल, या सर्वच गोष्टींवरती सोयाबीनचे दर हे त्या ठिकाणी अवलंबून असतात. सध्या सुरू आहे जून महिना आणि जून महिन्यामध्ये सर्वच शेतकरी जे काय आहेत ते आता सोयाबीन पेरणीच्या तयारीला त्या ठिकाणी लागलेत आणि त्यामुळं बियाण्यांचे जे बाजारभाव आहेत ते त्या ठिकाणी भडकलेत. एका बाजूला नवीन खरीपाचा हंगाम त्या ठिकाणी तोंडावरती आहे, तर दुसऱ्या बाजूला मागील हंगामातील जे काही शिल्लक सोयाबीन आहे फार थोड्या प्रमाणात शेतकऱ्यांकडे त्या ठिकाणी शिल्लक आहे. नेमकं ते विकायचं की ठेवायचं असा प्रश्न त्या ठिकाणी शेतकऱ्यांसमोर आहे. दुसरीकडे राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या आहे, मग त्यामध्ये त्याकडे लातूर असेल, अकोला, निलंगा, लातूर यासारख्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनने 7,000 रुपयांचा टप्पा हा त्या ठिकाणी कधीच पार केला आहे. परंतु बियाण्यांच्या सोयाबीनला त्या ठिकाणी वाशिमसारखी बाजार समिती असेल तर त्या ठिकाणी जवळपास 8,000 रुपयांचा दर त्या ठिकाणी मिळतो. जो काही सरकारी हमी भाव आहे, ज्याला की आपण MSP म्हणतो, हा देखील या ठिकाणी सोयाबीनने ओलांडला आहे आणि सोयाबीनचे बाजारभाव हे 7 ते 8 हजाराच्या मध्ये त्या ठिकाणी स्थिर आहे. एकंदरीतच आपण जर का पाहिलं तर त्या ठिकाणी जून महिन्यामध्ये सोयाबीनचे बाजारभाव हे स्थिर राहण्यासाठी आणि वाढण्यासाठी 4 ते 5 प्रमुख घटक त्या ठिकाणी कारणीभूत आहेत. याच घटकांमुळे सोयाबीनला 8,000 रुपये इतका बाजारभाव हा त्या ठिकाणी मिळू शकतो. यामधील जो काय पहिला घटक आहे तो म्हणजे मान्सूनची आणि पेरणीची जी काय परिस्थिती आहे ती नेमकी कशी असणार आहे. आता जून महिन्यामध्ये मान्सूनचा आगमनाचा काळ त्या ठिकाणी असतो. हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाऊस जर वेळेवर आणि योग्य जर झाला तर शेतकरी नवीन वाहन त्या ठिकाणी पेरेल आणि त्यामुळे बाजारातील सोयाबीनची जी काय आवक आहे ती त्या ठिकाणी अतिशय कमी होईल आणि जेव्हा बाजारामध्ये आवक कमी असते तेव्हा सोयाबीनचे दर हे वाढण्यास त्या ठिकाणी मदत होत असते. आता यातली दुसरी गोष्ट आणि जी फार महत्त्वाची आहे ते म्हणजे त्या ठिकाणी क्रशिंग मिल आणि जी काय सोयाबीनला जी मागणी आहे ती नेमकी कशी असणार आहे. तर सोयाबीनचा थेट वापर त्या ठिकाणी कमी आहे, परंतु सोयाबीनचं तेल असेल किंवा सोयाबीन असेल हे त्या ठिकाणी ॲनिमल फीड तयार करण्यासाठी या सोयाबीनचा सगळ्यात जास्त वापर त्या ठिकाणी होत असतो. सध्या पोल्ट्री उद्योगांकडून सोयाबीनच्या ढेप्याला चांगली मागणी आहे, तर खाद्यतेल आणि सोयाबीनला मोठी मागणी जर राहिली तर क्रशिंग मिल मालक त्या ठिकाणी जास्त दराने सोयाबीनची खरेदी करतील आणि त्यामुळं थेट त्या ठिकाणी सोयाबीनला हा फायदा होईल. तिसरी जी काय गोष्ट आहे ती म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामधील ज्या काही घडामोडी आहेत. सध्या भारत जरी देशांतर्गत व्यापार करत जरी असला तरी सोयाबीनचे जागतिक दर हे त्या ठिकाणी आपल्याच बाजाराशी त्या ठिकाणी जोडले असतात. अमेरिका आणि ब्राझीलमध्ये सोयाबीनचे उत्पादन, विशेषतः चीनची खरेदी धोरण यावर आंतरराष्ट्रीय किमती ठरत असतात. परंतु जागतिक पातळीवरती साठा पुरेसा असला तरी चीनकडे होणाऱ्या आयातीमध्ये थोडाही बदल भारतीय त्या ठिकाणी बाजारामध्ये अचानक त्या ठिकाणी तेजी आणू शकतो. दुसरीकडं म्हणजे त्या ठिकाणी सोयाबीनचा जो काही वापर आहे तो आता बायोफ्युएलसाठी त्या ठिकाणी वाढल्यामुळं सोयाबीन तेलाच्या किमतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढ दिसून आलेली आहे आणि हा वापर जर का अजून जर वाढला तर सोयाबीनची मागणी वाढेल आणि सोयाबीनला दरही त्या ठिकाणी वाढू शकतील, असं एकंदरीत तज्ज्ञांच्या मते त्या ठिकाणी सांगण्यात आले. त्यामुळं येत्या महिन्यामध्ये सोयाबीनचे दर हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कोसळण्याची अजिबात त्या ठिकाणी शक्यता नाही. सोयाबीनचे दर हे 6 ते 7,000 रुपयांच्या मध्येच त्या ठिकाणी राहतील. परंतु सोयाबीनचा पुरवठा जर अचानक जर का कमी जर झाला तर सोयाबीनचे बाजारभाव हे 8,000 रुपयांचा टप्पा देखील त्या ठिकाणी पार करू शकतील, असं बाजारभाव अभ्यास त्या ठिकाणी सांगतात.